हाय, मी ब्लॉगर सारिका. तुम्हाला तर माहितीच आहे. चला तर सकाळची कामाची वेळ झालेली आहे, तर फटाफट सगळी कामं आवरून घेते मी. सकाळी आज लवकर कपडे धुवायला भेटले नाही, तर डोक्यावर ऊन आलेलं आहे. चला तर ऊन झालेलं आहे, कपडेसुद्धा खूप छान फटाफट सुकणार आहेत. हवा तर इतकी सुटलेली आहे, पाहू शकताय तुम्ही इकडे. तर फटाफट मी किचनमधले बाहेरची कामं आवरून घेतलेली आहेत आणि जेवणसुद्धा बनवून घेतलेलं आहे. आता जेवणाचीच वेळ झालेली आहे. चला तर काकडी तर पाहिजेच जेवणामध्ये. हा आहे माझा सॅलड. रोज जेवणामध्ये काकडी तर हवीच. तर चला फटाफट मस्त काकडी घेतलेली आहे कट करून आणि इकडे बनवलेलं आहे जेवण. इथे पाहू शकताय खूप छान असा आंबाडीचा रसा घातलेला आहे मी मस्त. अगदी तरी आलेली आहे कालवणाला. आणि इकडे मच्छी फ्राय केलेली आहे मी. खूपच छान मस्त कडकडीत अगदी मच्छी फ्राय केलेली आहे. चला तर आता या जेवायला आमच्या मनीमाऊला तर खूपच भूक लागते माहिती आहे. एकदा नॉनव्हेज असलं की ती सारखी ना फिरतच असते मागे मागे, कधी एकदा जेवायला देते. तर चला या जेवायला मस्त सॅलड मँगो वगैरे कापलेलं आहे जेवायला. या जेवायला आता जेवण करून घेते फटाफट. मग ना जेवल्यानंतर तर स्वीट कोणाकोणाला आवडतं खायला, मी तर खातेच. तर जेवल्यानंतर ना खरं म्हणजे स्वीट खायला नको आहे. तरी पण तुम्ही सांगा कमेंट करून मला नक्कीच की जेवल्यानंतर स्वीट खायला हवं की नको. तर मस्त अगदी मी स्वीट खाता खाता झाडावरून आंबा पडला, पिकलेला अगदी ताजा ताजा मस्त गोड आंबा आहे. हा आहे गावठी आंबा. इथे पाहू शकते माझ्या इथे झाड आहे वरती. आणि तुम्हाला मी दाखवते आता माझ्या झाडावरचे दुसरे आंबे. इकडे पाहू शकता. हा मी स्वतः कलम बनवलेला आहे, पण अजून पिकायला काढायला टाईम आहे, अजून हिरवेगारच आहेत. तर बरेच आंबे झालेले आहेत. तर आता एक 4-8 दिवसांनी होतील तयार, मग मी काढते. इकडे पाहू शकता किती आंबे झालेले आहेत मस्त. तर हा मी स्वतः कलम बनवलेला आहे. तर ताजे ताजे झाडावरचे आंबे खाण्यात काही मजाच असते. आणि आपण बाहेरून तर आणतोच आंबे, पण आपल्या झाडावरचे आंबे खायला खूप मजा येते. चला तर आता निघालेली आहे मी हल्दीला जायला. माझ्या माहेरी माझ्या चुलत बहिणीच्या मुलाची हळद आहे, तर तिकडेच आलेली आहे मी हल्दीला. इकडे पाहू शकते मुलांची चिलबिल तर तुम्हाला माहिती आहे. हात मांडण्याची पद्धत आमच्याकडे ही अशी असते, तर खूप त्या मुलांना एन्जॉय करायला मिळतं तसं. तर मस्त फटाफट नवरदेवाला मी हळद लावून घेतली. आणि मग तर काय पैसे व्हायला तर पाहिजेच. तर इकडे इतकी गर्दी असते ना हल्दीला खूपच. अगदी नवऱ्याच्या मागे मुलं राहून नवऱ्याला बसून सुद्धा देत नाही ना, हवा सुद्धा लागत नाही नवऱ्याला. चला मस्त हळद लावली आणि मग माझ्या घरी आलेली आहे. तर आज घरचीच वस्ती आहे माझ्या माहेरी. तर आमच्या इकडे ओटीवर मस्त हवा खायला बसलेली आहे, कारण गरमी खूपच आहे. आणि मग काय आता घरी आहे म्हटल्यावर आई पप्पांसोबतच जेवण होणार आहे. मस्त अगदी घरी मच्छी बनवली होती माझ्या आईनी आणि जेवली.